नमस्कार. तर मी आज भाजीसाठी गिलके केले. तुम्ही गिलक्याला काय म्हणता ते मला कमेंट करून नक्की सांगा. तर मी 1/2 किलो गिलके घेतले, ते स्वच्छ धुवून घेतले आणि कापून घेतले. नंतर मी त्याच्यामध्ये भरण्यासाठी हा मसाला तयार केला आहे. शेंगदाणे, लसूण, जिरे, खोबरं, कोथिंबीर, लाल चटणी, हळद, गरम मसाला, कस्तुरी मेथी, मीठ हे सर्व मी आता मिक्सरमधून बारीक करून घेते. आता आपण हे सर्व गिलक्यांमध्ये भरून घेणार आहोत. तर मी हे जास्त बारीक न करता थोडं जाडसर राहू दिलं आहे. आता हे असं प्रत्येक गिलक्यामध्ये आपण भरून घेऊ. आज आपण भरलेली गिलके करणार आहोत. अशा पद्धतीने सर्व मिक्स करून घेतलं आणि गिलक्यांमध्ये भरून घेतलं. आता आपण फोडणी करून घेऊ. तेल टाकून घेतलं कढईमध्ये आणि एक एक गिलके आपण तेलात ठेवून देणार आहोत. आता हे आपण अलगद हाताने 2-3 मिनिटं परतून घेणार आहोत. आता याच्यावर आपण झाकण ठेवून 4-5 मिनिटं वाफ काढून घेऊ. आता हे काढून घेतले, व्यवस्थित मिक्स करून घेतले. आता याच्यामध्ये मी अर्धा ग्लास पाण्याचा वापर करणार आहे, फक्त गिलके शिजण्यासाठी. तर मी मिक्सरचे भांडे धुवून अर्धा ग्लास पाणी टाकून घेतले, परत व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता झाकण ठेवून परत शिजवून घेणार आहे. तर पाहू शकता आपली भाजी तयार आहे. तुम्हीही डब्यासाठी अशी गिलक्याची भाजी नक्की करा. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा.